निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही महायुती म्हणून लढण्याचा पूर्ण ताकदीने आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे निश्चित महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची राहणार. मला पद देऊन देखील मी आज भारतीय जनता पक्षामध्ये मी आज प्रवेश करतोय. खरं तर देशाचे नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा विकासाचा वारसा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा विकासाचा वारसा, विकास हा केंद्रबिंदू ठेवून काँग्रेस पक्षातील शेकडो नाही हजारो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मी आपल्याला सर्वांना आवर्जून सांगू शकतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये खरं तर जसं आपण विचारलं, हे चिंतन करण्याची गरज काँग्रेसला आहे. कारण ज्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने वागतात, कार्यकर्ते सोडून जातात, हे चिंतन त्यांनी करायची गरज आहे. विकासाला केंद्रबिंदू ठेवून शेकडो हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. इथं उपस्थित माननीय आप्पा आहेत, माननीय आमच्या अर्चनाताई आहेत, माननीय अभिमन्यूजी आहेत, माननीय बसवराज पाटील साहेब, अजितराव आहेत. या सर्वांच्या साक्षीने हे सर्व कार्यकर्ते पक्षात आलेत. आणि मी आपल्याला विश्वास देऊ शकतो की जनतेच्या विश्वासावर, जनतेचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे, जनतेचा विश्वास माननीय देवेंद्रजींवर आहे आणि जनतेचा विश्वास हा विकासावर आहे. विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते. त्यामुळे निश्चित महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची राहणार आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही महायुती म्हणून लढण्याचा पूर्ण ताकदीने आमचा प्रयत्न आहे. आम्ही सर्वजण एकत्रित राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसलोय, शिवसेनेच्या नेत्यांसोबत बसलोय, सर्वांसोबत आमचे पहिला एक चर्चेचा आमचा देखील त्या ठिकाणी झालेला आहे. आणि सकारात्मक पद्धतीने आणि हा पाऊल महायुती करायचा हा भारतीय जनता पार्टीने आम्ही रमेश आप्पा आम्ही सर्वजण आम्ही त्या नेतृत्वांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण एकत्रित लढू, एक ताकदीने लढू अशी भूमिका आम्ही सर्वांनी मांडलेली आहे. नाही, एकत्रित सगळं करून ठरवून हे करू. लवकरात लवकर जागा वाटप त्या ठिकाणी. जुने काही नेते जे आहेत पक्षप्रवेश होतोय, पण जुने काही नेते भाजपचे नाराज असतील हे देखील चर्चा आहे. ते उघडपणे सभागृहात देखील बोलत आहेत. त्याच्याकडे कसं पाहता? नाही, जे काही भूमिका असेल सर्वजण आम्ही सर्व नेतृत्व आम्ही एकत्रित सर्वांची चर्चा करून आज हे हा प्रवेशाचा कार्यक्रम 8 दिवसापूर्वी देखील झाला असता तरी देखील आम्ही आमच्या जे परिवारातील भाजप परिवारातील सर्वांशी चर्चा करून आणि सर्वांचं एकमत करून या ठिकाणी आमचे हा प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे. देवयानी फरांदे यांना अश्रू अनावर झाले, त्यांनी बोलताना अश्रू आले त्यांना नाशिक. नाही, आम्हाला खरंच माहित नाही त्या विषयी पाहिलं. या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये विकासाची लहर या ठिकाणी निर्माण झालेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि नरेंद्र मोदी साहेबांवर या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी महाराष्ट्रातलेच नाही तर भारत देशातले सगळे लोक विकासाच्या मार्गावर लागल्यामुळं मी आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मी आज या ठिकाणी प्रवेश करत आहे. आणि या ठिकाणी आज संभाजी भैया असतील, अभिमन्यू पवार साहेब असतील, रमेश अप्पा असतील, अर्चनाताई असतील, अजित पाटील कवेकर साहेब असतील, बसवराजजी पाटील साहेब असतील किंवा शैलीजी लाहुटी साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये मी या ठिकाणी काम करण्याचं ठरवलेलं आहे. गेल्या 5 टर्म पासून मी या लातूर शहराची सेवा करण्याचा बराच प्रयत्न केलेला आहे. आत्ताच आपण प्रश्न उपस्थित केला की बरेचदा मला पद देऊन देखील मी आज भारतीय जनता पक्षामध्ये मी आज प्रवेश करतोय. विकासाच्या दिशेनं आपण सर्वजण निघालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून लातूर शहर एक विकासाच्या मार्गावर आपण येण्यासाठी आपण सर्वांनीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा केलेला आहे. या ठिकाणी चव्हाण साहेब असतील, पुनीत पाटील साहेब असतील आणि असंख्य माझ्याबरोबर या ठिकाणी माझ्या वार्डातील माझे मतदार दैवत असतील, या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून आलो. आज भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश केला. या ठिकाणी प्रवेश करत असताना एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवला की लातूर शहराचा चौफेर विकास झाला पाहिजे, एवढंच या ठिकाणी.